नमस्कार, आनंदी वास्तू या कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत. आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध वास्तुतज्ञ आणि ज्योतिर्विद श्री आनंद पिंपळकर. त्यांची आजवर 45 पेक्षा जास्त पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत आणि वास्तुशास्त्र आणि एकूणच शास्त्राविषयक आपल्याशी आज ते चर्चा करणार आहेत. सर, तुमचं कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. ओम साईराम. सर, कालच्या भागामध्ये जिथे आपण थांबलो होतो तिथे मी प्रश्न जो सोडला होता तुमच्या डोक्यामध्ये भुंगा, बरोबर, म्हणजे सगळ्याच प्रेक्षकांच्या मनातला तो प्रश्न आहे की गणपतीची एक प्रतिमा अशी घराच्या समोर लावून, फोटो लावून घरात आनंद निर्माण होऊ शकतो का, यश होऊ शकतं का? इतकं ते सोपं आहे. पटलं का पण तुला बोविस एनर्जी? हो, ते पटलं. कॅमेरा. मग आता पुढचं की मग त्या रचनेमधून तशी एनर्जी निर्माण होते असं तुमचं म्हणणं आहे का? म्हणजे ते शास्त्राने सिद्ध केलेलं आहे. बरोबर. मग त्याच्या पुढचा प्रश्न असा की जे मी म्हटलं की ख्रिश्चन असतील किंवा मुस्लिम असतील, त्यांनी काय करायचं? हिंदू हे लावू शकतील तर त्यांच्यासाठी काय? मुळामध्ये ऊर्जा, प्रत्येक वस्तूमध्ये ऊर्जा आहे, बिना ऊर्जेचं काही नाही. बरोबर आहे? बरोबर. गणपती हा आकृतिबंध आणि त्या गणपती आकृतिबंधातून निर्माण होणारी ऊर्जा आणि त्यातून निर्माण होणारी 22 पॉवर एनर्जी, बरोबर आहे, याचं प्रमाण हे प्रचंड प्रमाणात आहे. तशाच पद्धतीने प्रत्येक धार्मिक शुभचिन्हांमधून एक विशिष्ट प्रकारची बोविस एनर्जी निर्माण होत असते. ती कमी जास्त प्रमाणात असते. आणि म्हणून मग ख्रिश्चन मंडळींचा क्रॉस असू द्या किंवा इस्लामिक मध्ये 786 चिन्ह असू द्या किंवा त्यांचे काही इस्लामिक मंत्र असू द्या, हे मुख्य दरवाजावर लावण्याची पद्धत आहे. म्हणजे कोणत्याही धर्माचं घर जर तुम्ही बघितलं तर त्या दरवाजावरती शुभचिन्ह नाही असं आपल्याला पाहायला मिळणार नाही. फार कमी लोकांच्या घरावरती शुभचिन्ह पाहायला मिळणार नाहीत आपल्याला, पण बहुतांशी 100 समजा 80, 85, 90 लोक घरावरती शुभचिन्ह लावताना आपल्याला पाहायला म्हणजे मिळतील. या प्रत्येक धर्मातल्या प्रत्येक गोष्टीतून एनर्जी निर्माण होतेच. प्रत्येकाची धर्ममीमांसा वेगवेगळी असल्यामुळं त्या धर्मानुसार त्यांनी त्या फॉलोअप करायला काही हरकत नाही आणि त्या पद्धतीने एनर्जीच निर्माण होते. बरोबर. म्हणजे तुम्ही सांगतात की प्रत्येक धर्माची प्रतीकं वेगवेगळी आहे, परंतु त्याला प्रतीकांना सुद्धा काहीतरी शास्त्रीय आधार आहे. आणि त्या जसं बोविस यांनी सांगितलं की ते विशेष. आता तुला एक गंमत सांगू का की क्लाडविन नावाने एक आकृतिबंध आहे, माहिती का तुला? क्लाडविनचा आकृतिबंध माहिती का? आपण संगीतामध्ये जे वेगवेगळे राग आणि लय बघतो त्याला एक विशिष्ट रचना केलेली आहे. तर 1926 साली या क्लाडविननी आहे ना एक क्लाडविनचा सिद्धांत मांडला आणि त्या क्लाडविननी एक एडोफोन नावाचं एक वस्तू तयार केली. एडोफोन. त्या एडोफोन मध्ये त्यांनी काय केलं की त्यांनी म्हणजे काहीतरी केलं तयार की त्याने त्याच्या आजही आपल्याला पाहायला मिळतं. तुम्ही कुठेही युट्यूबच्या माध्यमातून जर बघितलं तर सॉनिक सायन्स जर तुम्ही टाकलं तर तुम्हाला त्याच्यात पाहायला मिळेल की सॉनिक सायन्स नक्की काय. त्यांनी काय केलं की एका विशिष्ट पातळ अशा पापुद्र्यावरती असं टाईट बांधला तो आणि त्याच्यावरती त्यानं काही रव्यासारखी गोष्ट टाकली, काहीतरी टाकलं त्यानं. आणि त्यावेळेची जी लेडी एक होती, जी गायिका होती एडविना म्हणून, तिला त्यांनी बोलवलं आणि तिला राग गायला लावले वेगवेगळे. ज्यावेळेस ते वेगवेगळे ती राग गायला लागली त्यावेळेस तशा पद्धतीच्या प्रतिमा त्याच्यावरती उमटायला लागल्या. आता साधंसं उदाहरण घेऊ आपण. मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण घंटीचा टणत्कार करतो. टणत्कार केल्यानंतर आपल्याला जो आवाज घुमतो तो कुठे ना कुठेतरी ओमशी सदृश असतो. तीच बेल चर्चमध्ये वाजते, त्याच्यातूनही तशाच पद्धतीचे धनुसदृश होतात. किंवा मशिदीतून आपण एखादी बांग ऐकतो तेव्हा जेव्हा सुरुवातीला जो अल्लाह म्हणून जो काही गजर केलेला असतो त्याच्यामधून सुद्धा आपल्याला तशाच पद्धतीच्या आपण जर एडोफोन जर लावला आणि एडोफोनच्या माध्यमातून त्या एनर्जीज बघितल्या तर तशा पद्धतीच्या आकृत्या तयार होतात. आताच नासाने असं संशोधन केलेलं आहे की सूर्याच्या पृष्ठभागातून एक बारीक मंद आवाज येतो. तो आवाज हा ओमकाराशी सामर्थ्य, साधर्म्य देणारा आहे. म्हणजे जर सूर्यच स्वतः ओमकाराचं गुणगान गातोय किंवा स्वतः सूर्याच्या मधूनच तशा पद्धतीच्या सॉनिक लहरी, साऊंड एनर्जीज निर्माण होतात, तशा तुम्ही मग जिजसचं नाव घ्या, तुम्ही अल्लाचं नाव घ्या, तुम्ही गुरूंचं नाव घ्या, तुम्ही कुणाचंही नाव घ्या, त्या प्रत्येक गोष्टीतनं ज्यावेळेस तुम्ही सकारात्मक गोष्टीतनं सकारात्मक ऊर्जेचं स्मरण करता तेव्हा त्याच्यातून सकारात्मक ऊर्जाच निर्माण होते.
बरोबर. म्हणजे ध्वनीचं सुद्धा एक शास्त्र आहे. बरोबर. की कशा पद्धतीने ध्वनी जर तुम्ही निर्माण केला तर त्याच्यातून कुठल्या आणि लहरी. हे शास्त्र तुला सांगतो वसुंधरा इतकं सिद्ध शास्त्र आहे. हा. म्हणजे आपण म्हणतो की आपण इथं मंत्र म्हटल्यानंतर आकाशातल्या देवता प्रसन्न होतात, ह्या गोष्टी आपण पौराणिक पद्धतीने मांडत जरी असलो हो. तरी सुद्धा ह्याचं एक विज्ञान नक्की आहे की ज्यावेळेस आपण कॉन्स्टंट एखादा मंत्र म्हणतो एखाद्या देवतेचा एखाद्या ग्रहांचा, त्यावेळेस तो फ्रिक्वेन्सी झोन कार्यरत होतो. म्हणजे आता आपला हा कार्यक्रम पाहण्यासाठी विशिष्ट चॅनल दाबल्यानंतर आकाशामध्ये तशी आज्ञा गेली, तिथून मग तुमच्या डिशला आलं, डिशवरनं सेट टॉप बॉक्स आलं, सेट टॉप बॉक्सवरनं टीव्हीवरनं तुम्ही मला बघू शकता. याचा अर्थ तुम्ही एक फ्रिक्वेन्सी सेट केलेली आहे. त्या फ्रिक्वेन्सीमुळे आपण आपला कार्यक्रम यांच्यापर्यंत लोकांपर्यंत नेऊ शकतो. तशी परमेश्वरापासून आपल्यापर्यंत एक फ्रिक्वेन्सी सेट करण्याचं माध्यम म्हणजे मंत्र. मग ती अजाण असू द्या, ती जिजसची प्रार्थना असू द्या, नाहीतर कोणताही हिंदू धर्मातला मंत्र असू द्या. शेवटी नद्या नाले कुठेही जरी असले तरी ते समुद्राला जाऊन पोहोचतात. त्याच पद्धतीने एकही व परमेधर्म हा, म्हणून परमेश्वर जो आहे तो एकच स्वरूप आहे. आणि म्हणून आता मध्यंतरी माझ्या असं वाचण्यात आलं की एका मोठ्या अतिरेकेला मारण्यासाठी त्या व्हाईट हाऊसमध्ये जेव्हा ती लादेनला मारायचं होतं त्यावेळेस अशा पद्धतीने त्यांनी यापूर्वी सुद्धा हे केले होते, पण प्रत्येक वेळेस ते फेल जात होतं. तर त्यांनी अशा पद्धतीची रूम तयार केली की ज्या रूम मध्ये बोललेला आवाज नष्ट होऊन जाईल. म्हणजे काय होत होतं, तर याचा अर्थ असा होतो किंवा असा आहे की तुम्ही जे बोलता त्याच्या लहरी काही काळ वातावरणामध्ये तशाच राहतात आणि एका विशिष्ट यंत्राच्या माध्यमातून तुम्ही त्या पुन्हा रिकलेक्ट करू शकता आणि त्या तुम्ही पुन्हा ऐकू शकता आणि त्यातून तुमचे प्लॅन फेल होऊ शकत होते. आणि म्हणून त्यांनी अशा पद्धतीची रूम केली की ज्या रूम मध्ये केलेला प्लॅन, केलेली चर्चा ही तिथले तिथे नष्ट होईल, विरून जाईल. मग या ठिकाणी आपल्या एक गोष्ट लक्षात येते की हरि ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षम. आपण हे जे वेगवेगळे मंत्र म्हणतो, या मंत्रातून एक प्रकारची जी एनर्जी तयार होते ती कुठे ना कुठेतरी कनेक्ट होती सकारात्मक दिशा. मी असं म्हणत नाही की हत्तीचं तोंड असलेला, पोट मोठा असलेला, किंवा आपण विष्णूचं स्मरण केलं तर आकाशामध्ये 4 हात असलेला असा कुठल्या देवता तुम्हाला येऊन तुम्हाला मदत करतील आणि तुमचं भलं होईल, तुमचं चांगलं होईल. शेवटी कर्माचे भोग चुकत नाहीत. आता तुम्हाला जर एखाद्या सायकलवरनं जायचंय, डोंगर चढून जायचं, तर ती सायकल तुम्हाला चालवायची, डोंगर तुम्हाला चढवायचं. मग हे मंत्रशास्त्र किंवा या गोष्टी काय करतात, तर जर सायकलच्या चेनला ग्रीस लावला आपण तर ज्या पद्धतीने इझी होईल तशा पद्धतीचं मंत्रशास्त्र किंवा धार्मिक कोणत्याही जेव्हा तुम्ही अनुष्ठान अधिष्ठान करता त्यावेळेस ह्या गोष्टी तुम्हाला अशा पद्धतीने मदतगार ठरतात. म्हणजे तुम्ही घराच्या मुख्य दरवाजावरती गणपती लावला आणि जर का तुम्ही लोकांच्या मानामुंड्या पिरगळत असाल, लोकांना फसवत असाल, तुमच्या घरात येणारा पैसा जर चुकीच्या माध्यमातून असेल तर तुम्ही अख्खा गणपती तिथे बसून सुद्धा काही होणार नाही ना. म्हणजे याला कर्मफल सिद्धांत सुद्धा तितकाच महत्त्वाचा. म्हणजे वास्तुशास्त्राप्रमाणे वास्तू 100% तुम्ही केली आणि तुम्ही ती स्मशानात बांधली तर जितका जीवोपॅथिक स्ट्रेस महत्वाचा मानला गेला तितकाच स्ट्रेस तुमच्या कर्म विपाक सिद्धांताला सुद्धा दिला गेलेला. बरोबर आहे. म्हणजे हे शास्त्र नुसताच पुण्या, देवता, विग्रह, अनुष्ठान, मंत्र या माध्यमातून बघता कामा नये, तर याच्या बरोबर तुमचा आत्मा, तुमचं हृदय, तुमची प्रवृत्ती, तुमची चित्तवृत्ती ही सुद्धा शुद्ध असायला हवी. बरोबर आहे. म्हणजे तुमच्या कामामागची प्रेरणा सुद्धा ही खूप महत्वाची आहे, याचा विचार आपल्या शास्त्रामध्ये केलेला आहे. आपल्याला त्याबद्दलही बोलायचंय. आणि मला तुमच्याशी बोलता बोलता सहजच सुचलं, तुम्ही ते फ्रिक्वेन्सीचं बोलत होतात की संजय म्हणजे धृतराष्ट्राचा टीव्हीच असावा त्या काळातला. आपण यावर अधिक चर्चा करणार आहोत. सर, इथे आपण एक ब्रेक घेतो आहोत. कुठेही जाऊ नका आणि पाहत रहा आनंदी वास्तू. आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा आनंदी वास्तू या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. काल आपण प्रेक्षकांना मेल आयडी दिले होते आणि फोन नंबर दिले होते, त्याच्यावर प्रचंड प्रतिसाद आलेला आहे. अनेकांचे प्रश्न आलेले आहेत, परंतु वेळेअभावी इतक्या सगळ्यांचे प्रश्न इथे घेणं शक्य नाही. एक प्रश्न सर आलेला आहे, नीतल पाटील पालघरहून, त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. त्यांनी प्रश्न असा विचारलेला आहे की देवाच्या पाठीमागे दारिद्र्य असतं असं म्हणतात. तुम्ही सांगता आहात की देवाचा जो फोटो आहे तो दारावर
लावावा, म्हणजे देवाची पाठ आपल्याकडे गणपतीची पाठ येते, तर हे कसं काय? दुसरं त्यांनी पुढे असं म्हटलेलं आहे की काही वास्तुशास्त्रज्ञ मग म्हणतात की घराच्या आतल्या बाजूने, दरवाजाच्या आतल्या बाजूने गणपतीचा फोटो लावा. तर मग हे मतमतांतरही आहेत, याबद्दल सांगावं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक महत्वाचा नियम आहे की कोणतीही गोष्ट ही शास्त्राधाराने मांडणं गरजेचं असतं. म्हणजे कोणतंही MBBS हे शास्त्र सगळीकडे एकसारखंच असतं, बरोबर. पण डॉक्टर वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स देतात आणि त्यामुळं काही पेशंट्सना त्याचा फायदा होतो, काही पेशंट्सना त्याचा तोटा होतो. याचा अर्थ MBBS शास्त्र चुकीचे असं त्याचा अर्थ नाही. तद्वत याच्यामध्ये काही स्वतःच्या परीक्षणाने, स्वतःच्या अनुभवाने काही मतमतांतर लादणारी मंडळी सुद्धा आहेत की जे वेगवेगळे अभ्यास करून त्यांची स्वतःची मतं लादतात. परंतु हे करत असताना त्यांना शास्त्राधाराला सोडून काही करणं हे मात्र अमान्य आहे आणि ते अयोग्य आहे. का तर शास्त्राने जो विचार केलाय तो भौतिक, अधिभौतिक, भौगोलिक, ऑरेटिक अशा सगळ्या पद्धतीने केलेला विचार. तुम्ही त्या पद्धतीने विचार करत नाही, तुम्ही लॉजिकली जर विचार करत असाल तर ते चुकीचं आहे. काय सांगतं विश्वकर्मा संहिता, विश्वकर्मा प्रकाश काय सांगतं की ही पृथ्वी आहे, ही स्वतःभोवती फिरते. स्वतःभोवती फिरता फिरता ती सूर्याभोवती फिरते. 365 दिवसांचा हा काळ, 28 दिवसाचा चंद्रमास. म्हणजेच ही पृथ्वी फिरतीये, गतिमान आहे. हिला चालवणारा कोणतरी आहे. चालवणाऱ्याला काय म्हणतो आपण? ड्रायव्हर म्हणतो. बरोबर. आणि विश्वकर्मा संहिता असेल नाही तर विश्वकर्मा प्रकाश असेल, या दोन्ही ग्रंथांमध्ये स्पष्टपणाने किंवा गणेश पुराण, मुद्गल पुराणामध्ये असं स्पष्टपणाने सांगितलंय की वास्तू बांधल्यानंतर त्या वास्तूच्या रूपी गाडी जी आहे, तो जो रथ आहे, वास्तू रथ, तो चालवण्याचं काम गणपती करतो. बरं. थोडक्यात तो जसं आपल्या शरीराचं काम, चालवण्याचं काम हृदय करतं, त्याच पद्धतीने आत्मा करतो. जो आत्मा इथे आहे आपल्या, असं शास्त्रकार सांगतात. त्याच हिशोबानं आपल्या घराचा आत्मा किंवा चालक वास्तूच्या मुखद्वारावर इथे म्हणजे गणपतीच्या रूपात आहे. तो काय काम करतो? तो गाडी चालवायचं काम करतो. आता मला सांग, जर तुझा ड्रायव्हर तुला म्हणला की मालकीनबाई तुम्हाला पाठ होईल हो, मी तुमच्याकडे बघून गाडी चालवतो, तर चालणार आहे का हो? जाऊन तो धडकेल ना कुठेतरी. म्हणजे पृथ्वीच्या चलनवलनाच्या नियमाला अनुकूल पद्धतीने ते घर फिरवण्याचं, निर्विघ्नतानं कोणताही ऍक्सिडेंट न होता तुमचं घर या ब्रह्मांडात फिरवण्याचं सामर्थ्य दिलंय ते गणपती बाप्पांना. आणि म्हणून घराच्या दरवाजावर तो चालक स्वरूपामध्ये लावायचा आणि त्याचं पूजन हे फक्त वास्तुशांती किंवा गृहप्रवेशाच्या दिवशीच करायचं. बऱ्याच ठिकाणी मी मुंबई भागामध्ये जेव्हा वास्तू व्हिजिट्स करतो तेव्हा पाहण्यात आलंय की घराच्या मुख्य दरवाजावर गणपती लावा या नियमाला पाळलेला असतं, पण कसं माहितीये, तिथे वरती मोठा देवारा केलेला असतो. त्या देवाऱ्यामध्ये मोठी गणपतीची मूर्ती बसवलेली असते आणि त्या गणपतीच्या मूर्तीला कपडे घातलेले असतात, रोज दिवे दाखवले जातात, उदबत्त्या दाखवल्या जातात, नैवेद्य दाखवलं जातं. हे चूक आहे. का चूक आहे? आता मला सांगा, घराच्या बाहेर तुम्ही देवता जी ठेवलेली आहे, ती स्थापन केलेली आहे, ती त्या घराच्या चालकाचं काम करते. बरोबर. तुमच्या घरामध्ये देवघरासाठी ईशान्य कोपरा दिलेला आहे, त्या देवघरामध्ये तुम्ही गणपती, कुलदेवता, ग्रामदेवता, स्थानदेवता, वास्तुदेवता, मातृपितृदेवता, लक्ष्मीनारायण देवदेवता, सर्वे भ्यो देवे भ्यो देवता स्थापन करून तिथे तुम्ही त्यांची पूजा करू शकता. आणि त्याचं स्थान पूजेचं ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघरामध्ये दिलेलं आहे. असं असताना द्वारस्थ गणेशाचं वेगळं पूजन करायचं नाही हे शास्त्रकारांनी सांगितलंय. कारण तो ड्रायव्हर आहे, तो चालवायचं काम करतोय, त्याला डिस्टर्ब करायचं नाही. परंतु ज्यावेळेस तुमचे सणवार असतात किंवा तुमची वास्तुशांती, गृहप्रवेशांग तिथी असते, त्या दिवशी मात्र या गणपतीची पूजा करण्याची पद्धत आहे. मात्र पूजा करताना तिथे दिवा लावणं, उदबत्ती लावणं हे करत नाहीत. बाहेरून ओवाळून तुम्ही आत तुमच्या देवांपाशी लावू शकता किंवा तुम्ही तुमच्या देवांपाशी वास्तुशांती जर झाली असेल तर तुमच्या घरातल्या गणपतीला द्वारस्थ देवता ब्योमा म्हणून सुद्धा तुम्ही औक्षण करू शकता, उदबत्ती दाखवू शकता. त्यासाठी तिथे जायची गरज नाही. याला दुसरं कारण काय असेल टेक्निकल? पहा बरं, नीट विचार करा की घराच्या दरवाजावरती तुम्ही स्टँड केलंय, त्याच्यावर गणपती बसवलाय, दिवा लावलाय, उदबत्ती लावली आणि घराच्या आत जाताना एखाद्या मांजराने उडी मारली किंवा अन्य काही झालं, काही गडबड झाली आणि जर का तो दिवा कलंडला तर तो माणसाच्या अंगावर पडेल. किंवा आजूबाजूला जर लाकडाचं सगळं साहित्य आहे तर
ते उदबत्त्या पेट देऊन लाकूड पेटू शकतं. म्हणजे ह्याही गणित आहे. म्हणजे थोडक्यात काय तर राहणाऱ्या व्यक्तीच्या भल्याचा विचार शास्त्रकारांनी केलाय. म्हणून जो द्वारस्थ गणेश आहे हा द्वारावरती चालकाचं काम करतो. घराला पाठ होते आणि घराला पाठ देवतांची झाली तर दारिद्र्य लागतं. हे खरं पण कुठं, की ज्या ठिकाणी तुम्ही मंदिराच्या मागे राहता तिथं. म्हणजे एखादं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये मूर्ती आहे आणि त्या मूर्तीला लागूनच लगेच तुमचं घर आहे. अशा असतात घर. बरेच लोक, बरेच जे पुजारी असतात ते त्या मंदिरातच राहतात किंवा मंदिरातच एखादी रूम बांधलेली असते. तर त्यावेळेस देवताचा विग्रहाचं मुख पूर्वेला आहे तर यांची रूम बरोबर त्याला लागून असते. म्हणून मग ते दारिद्र्य राहतं. म्हणून मूळ मूर्तीच्या मागे दारिद्र्य राहतं. म्हणून घराच्या मुख्यद्वारावरती मूर्ती लावणं हे चांगलं नाही किंवा लावू नये. साधी एखादी टाईल्स लावावी. गणपतीच्या 32 प्रकारातला जो साधा गणपती आहे, रिद्धी गणपती म्हणतो, सिद्धिविनायक नाही, सिद्धिविनायक हा उजव्या सोंड्याचा असतो, आपल्याला ते पण बघायचंय. आपण 32 प्रकारांवर अजून शिरलेलंच नाहीये. गणपतीचे 32 प्रकार जे आहेत ते जर सांगायला गेलो तर आपल्याला 32 एपिसोड पण पूर्ण पडतील. त्याच्यामध्ये मग गणपती, मग तांत्रिक गणपती सुद्धा आहे. पण मुळामध्ये गणपती ही तंत्राची देवता मानली गेली आहे. विघ्न विनाशक याच कारणास्तव मानलंय की वेळ पडली तर तो दौत आणि टाक म्हणजे लिखाण पण करतो, तो बुद्धिवादी पण आहे आणि वेळ पडली तर हातात परशु घेऊन सुद्धा सामना करतो. थोडक्यात ज्या काही कॉस्मिक एनर्जीज किंवा ज्या रेज आहेत त्या थांबवण्याचं कार्य हा गणपती करत असताना तुमच्या घराची गाडी नीट चालवावी म्हणून नितल पाटील गणपती हा मुख्य दरवाजावर बसवायचा आहे. फक्त त्याची पाठ आपल्याकडे होते हा मंदिराच्या मूर्तीच्या बाबतीत तो नियम लागू पडतो. आता जर दरवाजाच्या आतून तुम्ही घराकडे तोंड करून गणपती बसवत असाल आणि बाहेरून बसवत असाल तर हा प्रत्येक व्यक्तीचा व्यक्ती सापेक्ष बुद्धीचा भाग आहे. त्यामुळे ते चुकीचं आहे. कारण मुळामध्ये घरामध्ये जो तुम्ही गणपती बसवलाय देवघरामध्ये तो तुमच्या घरात बघतोयच आहे की त्यासाठी दरवाजाच्या आतून लावायची काय गरज आहे. बरोबर. आणि म्हणून घरातली एनर्जी घरात राहावी यासाठी दरवाजाच्या आतून त्या गणपतीच्या मागं एखादा अष्टगंध तुम्ही थोडंसं ओलं करून मागं जर स्वस्तिक काढलं तरी सुद्धा तुम्हाला चांगली भोवीस एनर्जी मिळणार आहे. तुम्ही अष्टधातूचं स्वस्तिक पिरामिड लावू शकता किंवा तुम्ही एखादं चांदीचं स्वस्तिक बनवूनही लावू शकता. या सगळ्या गोष्टी कुठेही सोनाराच्या दुकानात मिळू शकतील किंवा तुमच्या तुम्ही घरामध्ये जरी करून लावल्या आणि काहीच नसेल, काही खर्चच करायचं नसेल तर साधा अष्टगंधाची डबी मिळते 2-5 रुपयाची, त्याच्यामध्ये गंगाजळ आपलं पाणी टाकून जर एखादं छानसं स्वस्तिक काढलं म्हणजे बाहेरच्या बाजूला गणपती आहे आणि आतल्या बाजूला जर स्वस्तिक काढलं तर एनर्जी अनुभवायला काय हरकत आहे. बरं, माझं असं म्हणणं आहे की हे केल्यानंतर तुम्हाला काही फार खर्च होणार नाही का, हे केल्यानंतर तुमच्या जीवावर बेतणार नाही, कोणी मरणार नाही, तर करून बघायला काय हरकत आहे. सर तुमच्या थोडं थांबवते तुम्हाला. मध्ये मला तुम्ही बोलत असताना मुद्दा मांडला की तो जो गणपती ती जी पाय तुम्ही हे लावलेली आहे एखादी टाईल्स असेल किंवा काय तर त्याचं रोज पूजा करायची नाहीये, पण सणा समारंभाला हे अपवाद आहे. तर त्याबद्दल थोडं सांगा. सणा समारंभाला अपवाद आहे म्हणजे याचा अर्थ तिला पुसणं गरजेचं आहे. नाहीतर फार आपण असं बघतो की घराच्या दरवाजाला लावलेली तोरणं, घराच्या दरवाजावर लावलेले देव किंवा वस्तू या वर्षानुवर्ष साफच केल्या जात नाही आणि ते इतक्या घाण होतात. म्हणजे ती मग विटंबनाच आहे ना एक प्रकारची. बाहेर फिरताना जर त्याच्यावर जाळी जळमट होत असतील, पाली त्याच्यावरनं फिरत असतील किंवा घाण होत असतील तर त्यासाठी सणवार, अमावस्या, पौर्णिमा अशा ठराविक तिथीला तुम्ही ती गणपतीची टाईल्स पुसणं गरजेचं आहे. मग पुसताना तुम्हाला प्रत्येक वेळेस हळदी कुंकू व्हायला पाहिजे असं नाही. तुम्ही आपलं बाहेरच्या बाहेर त्याला हळदी कुंकू दाखवून, उदबत्ती दाखवून तुम्ही घरातल्या गणपतीला वाहिलं तरी चालण्यासारखं. त्यासाठी बाहेर जाऊन ह्या सगळ्या प्रताप करणे काही गरजेचं नाहीये. गरजेचं नाही. आणि मगाशी बोलताना आणखी एक मुद्दा तुम्ही म्हणालात की हा गणपती आपण लावला पण त्याला गेल्यावर नमस्कार करायचा की निघता, हा तो एक त्यावर. बरोबर. आता ह्याच्यावरती मला तुला सांगू का, हा सांगायचा विषय घेतला की तुझा ब्रेक येणार आणि हा विषय उद्यावर जाणार. तर हा खूप मोठा विषय आहे. पहा, मुळामध्ये गणपतीचं जर रूप पाहिलं तर तो भौतिक पद्धतीने काय पाहतो बघा. प्रत्येक गणपतीच्या प्रतिमाशास्त्राच्या अंगानुसार विचार केला तर खरा सिंदूर वर्ण गणपती हा खूप महत्वपूर्ण मानला गेला. सिंदूर वर्णम धवलम कांती. मग तर सिंदूर वर्णाचाच का, म्हणजे शेंद्र्या गणपती का? माणसं भगवा रंगाचे कपडे का घालतात अंगावरती? तर भगवा रंग आणि शरीरातलं रक्त याचं काही ना काहीतरी कनेक्ट होतं आणि त्याच्यामुळे चिदवृत्ती अर्थात भगवे वस्त्र घालून लोकांना फसवणारे खूप आहेत, ती गोष्ट सोडून द्या. पण कुठे ना कुठेतरी त्या चिदवृत्ती आणि मोक्षवृत्ती किंवा विरक्तीच्या वृत्ती भगवा कपडा अंगावर घातल्यानंतर जागृत होतात आणि त्यामुळे भगव्या रंगाला खूप जास्ती महत्व दिलं गेले. कारण भगव्या रंगाकडे ज्यावेळेस आपण कॉन्सन्ट्रेट करतो, रंगाचं सुद्धा शास्त्र आहे बरं का. याच्यामध्ये काळा गणपती सुद्धा आहे, हिरवा गणपती सुद्धा आहे,
तंत्र गणपती सुद्धा आहे, हरिद्रा गणपती, सिंदूरवर्ण गणपती, धवलकांती गणपती, निळ्या रंगाचा गणपती, असे वेगवेगळ्या रंगाचे गणपती पण वेगवेगळ्या कामासाठी वापरले जातात. आता मला सांग, भर ऊन आहे, प्रचंड ऊन पडलेलं आहे आणि त्या उन्हाळ्यामध्ये तुला जर पूर्ण काळे कपडे घालून जर उन्हाळ्यात फिरवलं तर काय होईल? चटके बसतील ना. मग उन्हाळ्यामध्ये पांढरेच कपडे का घालायचे? हे अगदी शेंबड पोरग पण सांगेल की उन्हाळ्यामध्ये रंगांचं परिवर्तन होतं आणि मग गरम होत नाही. बरोबर. आणि म्हणून काळ्या गाड्या असतात, आपल्या काळ्या गाड्या ब्लॅक कलरच्या, त्या जास्ती तापतात. बरोबर आहे. म्हणजे रंगांचं सुद्धा एक शास्त्र आहे, त्याचाही खूप शास्त्रकारांनी विचार केलेला आहे. सर, या सगळ्याच मुद्द्यांवर आपल्याला बोलायचं आहे. गणपतीचे 32 प्रकार पण बघायचे, पण आपल्याला वेळेची मर्यादा असल्यामुळे इथे थांबावं लागतं. उद्याच्या भागामध्ये आपण गणपतीचे हे 32 प्रकार आणि रंगांचं शास्त्र बघणार आहोत. आपल्यासोबत श्री आनंद पिंपळकर, प्रसिद्ध वास्तुतज्ञ असणार आहेत. आजवर त्यांची 45 पेक्षा जास्त पुस्तकं प्रकाशित झाली आहे. नुकतीच त्यांची आनंदी वास्तू दिनदर्शिका 2016 साली प्रकाशित झाली आहे. त्याचप्रमाणे राशींची माहिती देणारं पुस्तक समग्र राशी ग्रंथ हे सुद्धा प्रकाशित झालंय. मृत्यू या विषयावर अतिशय माहितीपूर्ण पुस्तक आनंदी मृत्यू हे त्यांनी लिहिलेलं आहे. तसंच शनीवर आधारित श्री शनीची आनंदी 7.5 पुस्तक, हे पुस्तकही त्यांचं सर्वत्र उपलब्ध होईल. आणि आपल्याला अधिक माहितीसाठी ज्योतिर्विद आनंद पिंपळकर यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर त्यांच्या आनंदी वास्तू पुणे ऑफिसचा नंबर आहे 02060601444. दुसरा नंबर आहे 7448145355 आणि नंतरचा नंबर आहे 8983003491. आनंद पिंपळकर यांचा ईमेल आयडी आहे anandpimpalkar@yahoo.com. यावर तुम्ही तुमचे प्रश्न, तुम्हाला जे काही पडले असतील, व्यक्तिगत समस्या असतील वास्तुशास्त्र विषयक, त्या विचारू शकता. त्यांची वेबसाईट आहे www.anandvastu.com. आणि उद्या आपण पुन्हा आनंद पिंपळकर यांच्याशी चर्चा करणार आहोत. पाहत रहा आनंदी वास्तू.